नाही, पण त्याच्यामध्ये आपल्या इच्छा अपेक्षा काही वेळेला त्याला मुरड घालणं, काही वेळेला त्यांच्या वेळची परिस्थिती वेगळी आहे, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, आत्ताचे सगळे संदर्भ बदललेले आहेत, काही वेळेला त्यातनं निर्णय फार अडचणीचा ठरू शकतो. त्यांना कदाचित त्याच्याबद्दल त्याची तशी जाणीव असेल नसेल ही, तर असा विचार नाही का त्यावेळेला येत? आता काय माहिती आहे का, माझे वडील मी ते 100% राजकारण करत होते. त्यांनी जे त्यांचं कार्य होतं ते 100% राजकारण करत होते. कारण मला वाटतं समाजवादी काँग्रेस जेव्हा स्थापन झाली पवारसाहेबांची, तेव्हा ते सक्रिय त्यांचे शरद पवार साहेबांबरोबर होते. तालुका अध्यक्ष होते, नंतर ते नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते. पवारसाहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जायचे. म्हणजे ते 100% राजकारणातून माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, हे 100% राजकारणी म्हणून ओळखले जातात. आणि मी त्याच्यापासून दूर राहून समाजकारण करायचं हे मी ठरवून मी काम करत होतो. त्यामुळे मला कशाची अपेक्षाच नव्हती तशी, त्यांनाही नव्हती, मलाही नव्हती. जसे संस्कार पुढं आले तसंच आम्ही चालत राहिलो. त्यांनी सांगितलेलं ऐकत आलो आणि असं चुकायचं काही नव्हतंच. मी चुकत नव्हतो. असं काही वाटलं त्यांना तर ते सांगायचे की असं नाही, असं केलं पाहिजे. व्यवहार असेल, काही घरातलं काम असेल, शेतीतलं काम असेल, ते जसं सांगितलं तसं मी केलं, तसंच मी पुढं चाललो. पैसा थोडक्यात म्हणजे मला आर्ट्सला ॲडमिशन घ्यायची होती. माझ्या वडिलांनी सांगितलं नाही, कॉमर्सला घ्यावं लागेल, आपल्याला व्यवसाय करायचा आहे, कॉमर्समध्ये गेलं पाहिजे. मी आर्ट्स सोडून कॉमर्सला गेलो.